पत्रकार अरुण साधू यांच्या सिंहासन आणि मुंबई या 2 कादंबऱ्यांच्या आधारावर विजय तेंडुलकरांनी सिंहासन चित्रपटाची पटकथा लिहिली आणि आज तगायत ही कथा महाराष्ट्राच्या राजकारणात तंतोतंत जुळते. या चित्रपटात पत्रकार दिगू टिपणीस अर्थात निळू फुले या चित्रपटाचं कथानक उलगडत जातात आणि चित्रपट राजकारणातल्या सगळ्या बाजूंना स्पर्श करत हळूहळू पुढे जातो. जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन आणि अरुण सरनाईक, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, दत्ता भट, सतीश दुबाशी यांनी केलेला उत्कृष्ट अभिनय यामुळेच हा चित्रपट वेगळ्या उंचीवर जातो. जर मराठी चित्रपट सृष्टीत सर्वोत्तम हा निकष लावायचा झाला तर सिंहासन चित्रपट पहिल्या रांगेत बसेल. आपल्या सिने कारकिर्दीच्या उच्चांकावर असतानाच अरुण सरनाईक यांना सिंहासन या सिनेमात मुख्यमंत्री शिंदे ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आणि सरनाईक यांनी या संधीचं सोनं केलं. रंगल्या रात्री अशा, एक गाव 12 भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका या एकाहून एक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटातून अरुण सरनाईक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आणि एक कोल्हापुरी थाटातला देखणा रांगडा गडी रुबाबदार नायक मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला, ज्याने तमाशापट, ग्रामीण ढंगाचे चित्रपट, अनेक नाटके अजरामर केली आणि मराठी चित्रपट सृष्टीत हिरेजडीत मुकुट रोवला. नाव होतं अरुण शंकरराव सरनाईक. मित्रांनो, हा अरुणोदय वयाच्या माध्यांना तळपत असतानाच नियतीने घाला घातला. अरुण सरनाईक यांना घेऊन ही वाट पंढरीची हा चित्रपट करावा असं शरद तळवळकर यांना वाटलं. ते चित्रपटाची पटकथा घेऊन सरनाईक यांच्याकडे गेले. सरनाईकांनी कथा वाचली, त्यांनाही ती खूप आवडली. त्यांनी लगेच होकार दिला आणि थोड्याच दिवसात पुण्याला या चित्रपटाचे शूटिंग सुद्धा सुरू झाले. आणि एक दिवस दिनांक 21 जून 1984 रोजी अरुण सरनाईक आणि त्यांचे कुटुंब एका दैनिकाच्या टॅक्सीतून शूटिंग आटोपून पुण्याहून कोल्हापूरला जायला निघाले आणि वाटेत टॅक्सी ड्रायव्हरचा टॅक्सीवरील ताबा सुटला. कोल्हापूर नजीक या टॅक्सीला भयंकर अपघात झाला आणि या अपघातात सरनाईक यांची पत्नी अनिता, त्यांचा इंजिनियर झालेला मुलगा संजय आणि स्वतः अरुण सरनाईक जागीच ठार झाले. सरनाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मागे उरली होती ती त्यांची एकुलती एक मुलगी, जी माया लावणाऱ्या आपल्या आईला मुकली होती. मायेनं पाठीवर हात फिरवणाऱ्या आपल्या पित्याच्या मायेला मुकली होती. भाऊबीजेला वाट पाहणाऱ्या भावाच्या प्रेमाला मुकली होती. पंढरीची वाट हा चित्रपट स्वर्गाचे द्वार उघडून अरुण सरनाईक यांना कायमचा घेऊन गेला. अख्खा महाराष्ट्र हळहळला. न भूतो न भविष्यती अशी अफाट गर्दी अंत्ययात्रेला झाली. मराठी रसिकांच्या मनातला हा अरुणोदय जसा क्षणात उगवला तसाच क्षणात अस्ताला गेला. पण जाताना सूर्याची झळाळी आणि चंद्राची शीतलता या मराठी चित्रपट सृष्टीला देऊन गेला. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज रुबाबदार अभिनेते अरुण सरनाईक यांच्याविषयी जाणून घेत आहोत. 4 ऑक्टोबर 1935 रोजी अरुण सरनाईक यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीत तज्ञ होते. त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक होते. त्यामुळेच अभिनयात नावारूपाला यायच्या आधीच अरुण
पेटी, तबला या वाद्यांच्या वादनात तरबेज होते. मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि थेट कला क्षेत्रात न येता ते इचलकरंजीला एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणून कामाला लागले. पण नोकरीत त्यांचे मन रमेना आणि याच सुमारास मगो रांगणेकर हे भटाला दिली ओसरी हे नाटक बसवीत होते. अरुण यांनी या नाटकात काम केले आणि त्याच वेळी त्यांच्याकडे एक उत्कृष्ट संधी चालून आली. विख्यात दिग्दर्शक व्ही शांताराम शाहीर प्रभाकर हा चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते आणि या चित्रपटात अरुण यांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारावी असं व्ही शांताराम यांना वाटत होते. परंतु काही कारणामुळे हा चित्रपट त्यावेळी बनला नाही आणि अरुण यांचे चित्रपट सृष्टीतील पदार्पण काही काळ लांबले. पुढे लेखक दिग्दर्शक अनंत माने यांच्या शाहीर परशुराम या चित्रपटात अरुण यांना एक दुय्यम भूमिका मिळाली. या भूमिकेपाठोपाठ लेखक दिग्दर्शक दिनकर पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकुरवाळा हे चित्रपट अरुण यांना मिळाले. परंतु हे तिन्ही चित्रपट फार मोठे यश मिळवू शकले नाही. कष्ट करूनही यश मात्र अरुण सरनाईक यांच्या पदरात पडत नव्हते. त्यानंतर मात्र ग्रह फिरले. अरुण यांच्या जीवनातील काळोखी रात्र संपून आशेची किरण सभोवताली पसरणारा, सरनाईक यांच्या करिअरला कलाटणी देणारा सिनेमा मिळाला. नाव होतं रंगल्या रात्री अशा. या चित्रपटाने किमया केली आणि मराठी सिनेसृष्टीत अरुणोदय झाला. या चित्रपटाने अरुण यांना मोठी लोकप्रियता दिली आणि एक नायक म्हणून नवी ओळख सुद्धा दिली. एका चित्रपटातील सरनाईकांची तबल्यावरील थाप पाहून उस्ताद अल्लार खानी त्यांचे कौतुक केले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारखे दिग्गज लोक त्या काळात अरुण सरनाईक यांचे फॅन झाले होते. ह्या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे भाकीत शिवसेना प्रमुखांनी केले आणि तेच पुढे खरे ठरले. मित्रांनो, तरीही प्रतिभा असूनही एखाद्या कलाकाराला जम बसवणे त्या काळातही शक्य नव्हते आणि आजच्या काळातही शक्य नाही. सरनाईकांचा जेव्हा उदय झाला तेव्हा चंद्रकांत, सूर्यकांत, विवेक, रमेश देव यांच्यासारखे दिग्गज अभिनेते ऐन बहरात होते. परंतु बुलंद आवाज, अभिनय आणि संवाद फेक या जोरावर बघता बघता अरुण सरनाईक हे नाव मराठी चित्रपट सृष्टीत यशोशिखरावर पोहोचले. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरट्यावर त्या काळात मराठी चित्रपट होता. अरुण सरनाईक यांनी या दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये मातब्बरी मिळवली. पुढे एक गाव 12 भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन आदी चित्रपट लोकांना प्रचंड आवडले. सवाल माझा ऐका मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. अपराध मीच केला या नाटकातील अशोक वरटी आजही लोक विसरू शकले नाही. 5 नाजूक बोटे या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन या जुळ्या भावांची व्यक्तिरेखा साकारली. मुंबईचा जावई मधील नाटक वेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन सिनेमातील जयाजीराव शिंदे ही मुख्यमंत्र्याची व्यक्तिरेखा सरनाईकांच्या कारकिर्दीमधील कळसाध्याय ठरली. संगीतकार राम कदम यांनी सरनाईकांना पार्श्वगायनाची संधी दिली. घरकुल या चित्रपटासाठी सी रामचंद्र यांनी त्यांच्याकडून पप्पा सांगा कुणाचे हे गाणे गाऊन घेतले. हे गीत पुढे अजरामर झाले. त्यानंतर चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटामधील एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावानी फुलला ग हे त्यांचे गाणे त्यांच्यातील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करते. अभिनयासोबत
आपण या समाजाचे सुद्धा देणे लागतो ही भावना जोपासत चित्रीकरणातून वेळ काढून कुष्ठरोगांसाठी काम करणाऱ्या आनंदग्राम मध्ये जाऊन ते स्वतःला झोकून द्यायचे, तिथल्या रुग्णांची विचारपूस करायचे, त्यांना आर्थिक मदत करायचे. पण मित्रांनो, जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला या म्हणीप्रमाणे अरुण सरनाईक सुद्धा देवाला हवे हवेसे वाटू लागले. देवाने त्यांना लवकरच स्वर्गात बोलावून घेतले. असे मोजकेच अरुण सरनाईक असतात जे कायम लक्षात राहतात. मित्रांनो, कविता, गाणी, ओळख साहित्यिकांची, चंदेरी दुनियेतील सिनेतारकांचा प्रवास ऐकण्यासाठी आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.